गुड मॉर्निंग सख्यांनो, आज मी नाश्त्यासाठी बनवलं आहे ओट्सचा उपमा। थोडासा चमचमीत, मसालेदार आणि मजेदार। चला तर मग कृती बघूया। 5-6 चमचे तेलामध्ये 1 चमचाभर राई घालून ती तडतडल्यावर ओल्या मिरच्या स्लिट करून 3 कढीपत्त्याची पाने आणि 1 चमचाभर उडदाची डाळ मी यात घातली आहे। उडदाची डाळ थोडीशी लालसर गुलाबी कलर आल्यावर मग 1 वाटीभर मी कांदा घालून हा परतावून घेत आहे। मग अर्धा चमचाभर हळद घातली आणि त्याला थोडंसं परतावून झाल्यावर 1 वाटीभर टमॅटो मी घालत आहे, जे सीडलेस करून त्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत। मग चवीपुरतं मीठ घालत आहे, ज्याने टमॅटो थोडासा नरम व्हायला मदत होईल। ते परतल्यावर त्यातमध्ये मी थोडीशी धणा पावडर 1 चमचाभर, 1 चमचा जिरा पावडर आणि ते परतून झाल्यावर मग 1 चमचाभर मिरची पावडरसुद्धा घातली आहे। मिरची पावडर तुम्हाला हवी तितकी तुम्ही घालू शकता, का म्हणजे मी हिरवी मिरची घातली होती म्हणून थोडीशीच घातली आहे। आणि थोडासा हिंग, जो की मी आधी फोडणीला नव्हता घातला म्हणून मी आत्ता घालत आहे। आणि आता 1 वाटीभर मी ओट्स घालत आहे। ते ओट्स मी मसाल्याबरोबर चांगले परतवून घेत आहे, म्हणजे त्याला मसाला छान लागेल। आणि 1 चमचाभर मी साखर घालत आहे। ओट्स रव्यासारखे परतावे लागत नाहीत, त्याच्यामुळे मी पाणी थोडंसं गरम करायला टाकलं होतं, तर ते आता पाणी त्याच्यात घालत आहे। एकाला 2 माप असे तुम्ही पाणी घालू शकता। इथे माझ्या डोळ्यांना 34 वर्षाची सवय झाल्यामुळे मी अंदाजेच पाणी घालते। आता 1 बारीकशी उकळी आल्यावर त्याला मी झाकून ठेवत आहे आणि 2-3 मिनिटांनी उघडून बघेन, का म्हणजे ओट्स खाली लागू शकतात। बरं, हे सगळं मंद गॅसवरच करायचं आहे। आता ओट्स परफेक्टली शिजलेले आहेत, त्यामुळे मी आता ते सारखेसे करून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे। कोथिंबीरीने त्याची लज्जत थोडी वाढते। त्याबरोबरच मला खोबरंसुद्धा आवडते। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही खोबरे घालू शकतात आणि आवडत नसल्यास ते तुम्ही अवॉइड करू शकता। आता 1 चमचाभर तूप घालून मी हे सर्व सारखे करून घेत आहे आणि एका वाटीमध्ये काढून त्याची मूद बनवून खायला देत आहे। ही रेसिपी एकदम टेस्टी लागते, तुम्ही जरूर ट्राय करा। नॉर्मली जे ओट्स बेचव लागतात, तर असे मसालेदार तुम्हाला आवडत असतील तर नक्की ट्राय करून एन्जॉय करा। थँक्यू।